छगन भुजबळ यांनी उद्या तातडीची ओबीसी नेत्यांची बैठक बोलावल्याचं समजतंय। उद्या 3 वाजता मुंबईमध्ये भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। राज्यभरातील खरं तर ओबीसी नेते आणि समता परिषदेचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार अशी माहिती समोर येते आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, खरं तर ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल। उद्या ही बैठक बोलावली आहे छगन भुजबळ यांनी, नेमकं काय घडू शकतं? गौरी, आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं, त्यांना कुणबी संबोधावं अशा स्वरूपाची मागणी घेऊन ते आमरण उपोषण करताय। आझाद मैदानावर या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक ठिकाणी मुंबईचे रस्ते देखील बंद आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मागील ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला छगन भुजबळ जे ओबीसी नेते आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना विरोध दर्शवलेला होता। अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरल्याचं दिसतंय। उद्या त्यांनी दुपारी 3 वाजता एमईटी येथे बैठक आयोजित केलेली आहे। समता परिषदेचे प्रमुख पदाधिकारी त्यासोबतच ओबीसी जे राज्यभरातील नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं असेल। मात्र मागील काळातील जी परिस्थिती आहे ती पाहता छगन भुजबळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे। नक्कीच खरं तर किरण, उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.